जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात महत्त्वाची ही योजना आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये बऱ्याच महिलांना खात्यावर जमा करण्यात आले होते, परंतु महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या स्टेटमेंटद्वारे महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी 1500 रुपये हे जमा करण्यात येणार होते। परंतु मित्रांनो, जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजच 1500 रुपये हे वर्ग करण्यात आले आहेत आणि अद्यापही काही महिलांना हे 1500 रुपये मिळाले नाहीत। मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता लाडक्या बहिणीचे बऱ्याच महिलांना हे 1500 रुपये मिळाले नाही, तर त्यांना हे 1500 रुपये का मिळाले नाही किंवा त्यांना हे 1500 रुपये मिळणार कसे या संदर्भात मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा बनवणार आहे। तर आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला 1500 रुपये मिळाले का हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। मग आता लाडक्या बहिणीचे 1500 रुपये या महिलांना मिळालेत, परंतु ज्या महिलांना हे 1500 रुपये मिळाले नाही त्यांना हे 1500 रुपये मिळण्यासाठी काय करावे लागणार आहे मित्रांनो, याची उपाययोजना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात यशस्वी आणि चांगली योजना आहे। या योजनेमार्फत महिलांना स्वावलंबी बनवावं, त्याचबरोबर महिलांना एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये वर्ग करण्यात येतील। याच अनुषंगाने लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे। मग आता बऱ्याच महिलांना हे 1500 रुपये मिळाले नाही, तर हे 1500 रुपये या महिलांना का मिळाले नाही, त्याचबरोबर आपल्या या युट्यूब चॅनलवर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात बरेच व्हिडिओ आपण टाकून ठेवले आहेत की या महिलांना लाडक्या बहीण योजनेसंदर्भात 1500 रुपये मिळाले नसतील, त्या महिलांनी आता करायचं काय। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुन्हा ही माहिती त्या ठिकाणी या महिलांना सांगणार आहेत। तर मित्रांनो, ज्या महिलांचं जे घरातील सर्व सदस्य मिळून 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तर त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरामधील 2 महिला सुद्धा जर लाभ घेत असतील किंवा त्यांचं स्वतंत्र राशन कार्ड असेल किंवा एकाच राशन कार्ड मध्ये या 2 महिलांचं नाव असेल आणि त्या 2 महिला या योजनेचा लाभ घेत असेल, त्यांचं सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये हे थांबवण्यात आले आहेत। आणि ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल त्या महिलांचे सुद्धा हे 1500 रुपये थांबवण्यात आले। किंवा ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत किंवा ज्या महिलांच्या घरामधील सदस्य हे 2 प्रकारचे असतील परंतु त्यांचं विभक्त प्रत्येकाचं वेगळं राशन कार्ड आहे, तरी त्या महिलांचे 1500 रुपये हे थांबवण्यात आले आहेत। त्या महिलांना हे 1500 रुपये सुरू कसे करता येईल किंवा त्या महिलांना हे 1500 रुपये कसे मिळतील या संदर्भात आता आपण माहिती पाहूया। तर मित्रांनो, महिला व बाल विकास जिल्हा कार्यालय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास, महिला बाल कल्याण विकास हे कार्यालय आहेत। या कार्यालयामध्ये ज्या महिलांचे पैसे थांबवण्यात आले आहेत त्या महिलांचे पैसे हे सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट सुरू आहे। ज्या महिलांना हे 1500 रुपये आले नसेल, ज्या महिलांनी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं, ज्यावेळेस ऑनलाईन ऍप्लिकेशन दिलं, ज्यावेळेस त्यांनी वयाचा पुरावा टीसी असेल, जन्माचा दाखला असेल किंवा पॅन कार्ड असेल हे कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड केले असेल तर त्याची मूळ प्रत, त्याचबरोबर आधार कार्ड, राशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला ही 4 कागदपत्र महिला व बाल विकास कार्यालयामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे, जेणेकरून तुमचे 1500 रुपये त्या ठिकाणाहून मित्रांनो चालू केले जातील। त्याचबरोबर तुमच्या गावातील जे आहे आशा वर्कर असेल, आशा वर्कर सोबत तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता। ही 4 प्रकारची कागदपत्र तुम्ही आशा वर्करकडे देऊ शकता। आशा वर्करकडे दिल्यानंतर तुमचा डाटा, तुमचे सर्व कागदपत्र हे मूळ आहेत आणि हे सर्व ओरिजिनल आहेत आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात याची संपूर्ण शहानिशा केल्यानंतर पुन्हा तुमचे 1500 रुपये आता सुरू करण्यात येतील। आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा असा की मागच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांना 3000 रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला होता। तर मित्रांनो, बऱ्याच महिलांना आज 1500 रुपये हे जमा करण्यात आलेत। मग आता हे 1500 रुपये का मिळाले नाहीत मित्रांनो हे सुद्धा सांगतो। मित्रांनो, आपल्याला जी माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आज काही महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा करण्यात आलेत आणि रक्षाबंधनाच्या दिवशी या महिलांच्या खात्यावर पुन्हा 1500 रुपये जमा करण्यात येतील। हे आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे। मग आता तुम्हाला 1500 रुपये मिळाले का? तुम्हाला 1500 रुपये मिळाले नसेल तर ही उपाययोजना तुम्ही राबवू शकता। तुम्ही पात्र आहात परंतु 1500 रुपये मिळाले नाहीत तर ही संपूर्ण कार्यप्रणाली राबवून तुम्ही 1500 रुपये हे त्या ठिकाणी सुरू करू शकता। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती तुमच्या फायद्याची असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्यायचा आहे। मित्रांनो, वाट पाहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।